प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 100 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना उज्ज्वला कनेक्शन वाटप। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 8 साखरपेठ विणकर बागेसमोरील परिसरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 100 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना गॅस शेगडी, टाकी, रेग्युलेटर प्रभागातील व परिसरातील गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे, भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख श्री विक्रमजी देशमुख यांच्या शुभ हस्ते व जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद मधुकर गोस्की यांच्या पाठपुराव्याने लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविकाच्या माध्यमातून आनंद गोस्की यांनी केलेल्या कार्याची माहिती व विविध मोदीजींच्या केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती गोस्की यांनी दिली। यावेळी सोलापूर जिल्हा भाजपचे लोकसभा प्रमुख श्री विक्रमजी देशमुख बोलताना आनंद गोस्की यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, कोविड लसीकरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व सर्व लोकोपयोगी योजना आनंद गोस्की यांनी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय। व गेल्या 15-20 वर्षापूर्वी मागच्या सरकारने गॅस मिळावे म्हणजे आमदार खासदारांचं पत्र मागायचं, पण भाजपा सरकारने पारदर्शकपणे जनसामान्यांपर्यंत योजना सक्षमपणे पोहोचवत आहेत असंही देशमुख यांच्याकडून सांगण्यात आलं। शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे यांनी बोलताना आनंद गोस्की यांनी या भागातील कोरोनाच्या काळात अनेक गरीब गरजू रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन आदीचा लाभ रुग्णांना मिळवून दिला व कम्युनिटी किचनच्या माध्यमातून परिसरात अन्नधान्याचा पुरवठा केला। तसंच वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवले असे यावेळी शहर अध्यक्ष श्री नरेंद्रजी काळे यांनी सांगितलं। यावेळी कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आला। यावेळी उपस्थित लोकसभा निवडणूक सोशल मीडिया प्रमुख योगेश गिरामे, रविकुमार अग्नूर, महेश दासी, आकाश बुर्ला, दिनेश श्रीगोंडा, दिनेश सुरा, श्याम कोटा, श्रीकांत एमोल, ऋषिकेश चिलवेरी, बालाजी कुंठला, माधवाचार्य कोटा, मोहन पेगडाल व अन्य परिश्रम घेतले। यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक संदीपजी क्षीरसागर यांनी केलं। यावेळी कमी किमतीत या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नागरिकांना गॅस उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदीजींचे नागरिकांनी आभार मानले। कामाची प्रेरणा पाहिजे, त्यामुळे ज्याला आपण अंत्योदय म्हणतो किंवा एकात्मवाद म्हणतो, त्या शिकवणीतनं त्याच्यावरती त्या विचारांच्या शिदोरीतनं आपल्या पंतप्रधानांनी हे काम केलंय। गेल्या 8 वर्षामध्ये काय काय झालं हे जर का सांगत गेलो तर आपल्या सगळ्यांना कंटाळा येईल। इतकं मोठं काम 8 वर्षामध्ये म्हणजे उभं झालं। आपल्याकडे चांगले रस्ते झाले। आपल्या सोलापुराचंच उदाहरण घ्या। सोलापूरमधनं पुण्याला जायला पूर्वी 7 तास लागत होते, आज 4.5 तासामध्ये आपण पुण्याला पोहोचतो। रेल्वेचं जाळं आज वंदे भारत झाली, आपण अतिशय कमी काळात मुंबईहून सोलापूरला यायला लागलो। म्हणजे वेगळ्या आपण 6 नव्या ट्रेन आपल्या सोलापूरच्या या रूटवर उपलब्ध झाल्या। कालच एक उपक्रम झाला रेल्वेचा की ज्याच्यामध्ये स्थानिक आमच्या माता भगिनींनी उद्या तुमच्यापैकी एखाद्यांना चांगलं पापड करता येते, चांगली कुरडई करता येते, खाखरा करता येतो, अशा सगळ्या खाद्यपदार्थांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी काल सोलापूरमध्ये एक छोटं रेल्वेमध्ये आपल्या सगळ्या माता भगिनींच्या प्रॉडक्टसाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी एक व्यासपीठ त्यांनी उभा केलं। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।